अपंगांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे अंजनगाव सुर्जी येथे तहसीलदारांना निवेदन सादर. आमदार गजानन भाऊ लवटे, प्रमोद पाटील दाळू यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अपंग, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाविकास आघाडीच्या वतीने आज सोमवार दिनांक 29 जून 2026 तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदनामध्ये अपंग व दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेले दरमहा ₹2,500 मानधन प्रत्यक्षात मिळत नसून केवळ ₹1,500 इतकीच रक्कम मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण ₹2,500 मानधन तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे ही प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन त्वरित वितरित करावे. खरीप हंगामात DAP व युरिया खतांचा पुरेसा पुरवठा करावा. नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. घरकुल लाभार्थ्यांचे रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित निधी तातडीने वितरित करावा. नवीन घरकुलांचे उद्दिष्ट वाढवावे. नोंदणीकृत कामगारांना तालुक्याच्या ठिकाणीच साहित्याचे वाटप करावे. तसेच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊन जाचक अटी रद्द कराव्यात. DAP खतासोबत इतर औषधीची लिंकिंग तात्काळ बंद कराव्या अशा विविध मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला. यावेळी प्रशासनाने सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. याप्रसंगी दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन भाऊ लवटे, प्रमोद पाटील दाळू, प्रदीप देशमुख, महेश खारोळे, रमेश सावळे, मोहम्मद सिद्दीक, अजय डीके, राम गीते, शरद लव्हाळे, अब्दुल कलीम, अकबर शाह, मनोज लोहपंचाग, विलास पवार, सुरेंद्र वानखडे, प्रेमकुमार बोके, बाळासाहेब गोंडचवर, दिगंबर वानखडे, विजय जवेंजाळ, गौरव आठवले, बापूराव बाळापुरे, विनंती तायडे, भुजंगराव कोकाटे, अशोकराव मोरे, शरद काकड, ज्ञानदेवराव ढवळे, अशोक वानखडे, दादाभाऊ राऊत, नाझीम खतीब, सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे, अपंग जनता दलाचे अजय वाहुरवाघ यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुर्जीवरून मनोज मेळे. सुर्जी या ठिकाणी तहसील कार्यालयावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने उबाडा गटाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे. तर आपण बातचीत करूया. माझ्यासोबत आहेत प्रमोद भाऊ. आपण काय सांगाल आपण जे निवेदन दिलं आहे कशा संदर्भात? आजचं निवेदन विविध मागण्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना खताचे भाव एकदम 15 दिवसात 3 पट वाढले, म्हणजे 3 वेळा भाव वाढून राहिले एका 8-15 दिवसात. याचा निषेध म्हणून होता आणि त्या खतावर काहीतरी नियंत्रण असावं सरकारचं. या संदर्भात संजय गांधी श्रावणबाळचे पैसे लोकांना 4-4 महिन्यापासून एक पैसे द्यायच्या खात्यात नाही, लालूच दाखवून दिली. लाडकी बहीण योजना, खूप लाडकी बहीण केली विधानसभेच्या निवडणुकीपुरती आणि लाडक्या बहिणी गायब करून टाकल्या. मोजक्याच काही लोकांना लाडकी बहीणचे पैसे भेटत आहेत. अशा विविध मागण्यांसाठी टीईटीचे पेपर, आता पेपर झाले, NETचे पेपर झाले, नीटचे पेपर झाले, ते फुटले, TETचे झाले, ते फुटले. म्हणजे काय आहे, पेपर फुटी करणारा कोण आहे, याच्या मागचा काय कोणाचा हात आहे? त्या संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित पदाधिकाऱ्यांचा काहीतरी आपण निलंबन केलं पाहिजे. या सर्व गोष्टी करता निषेध म्हणून आम्ही आज निवेदन देत आहोत. यावर सरकारने तात्काळ लक्ष द्यावं, हे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि आज रोजी आम्ही निषेध दिलेला आहे. आज जो आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत जे आमचे काँग्रेस कमिटीचे आमचे प्रमोद दादा आणि शहर अध्यक्ष आमचे प्रदीप दादा आणि मी या मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा आमदार म्हणून आमच्याकडे जे लोक येतात, जे त्यांचे प्रश्न असतात, दिव्यांगाचे जे पगार आहेत, इथं येऊन ते बिचारे किती वेळपर्यंत थांबतात आणि परेशान होऊन त्यांना कोणी अधिकारी वगैरे पर्यंत येतात. त्यांना सविस्तर तुम्ही त्यांना सांगा, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. आणि जे पेपर फुटी आहे यावर पुरा महाराष्ट्र विचार करून राहिला, पुरा देश विचार करून राहिला. याच्यावर युती सरकारनं जरा लक्ष देण्याची त्यांना गरज आहे. आणि महत्वाचं बरेचशा गोष्टी आहेत जे आता आमचे तालुका प्रमुख बोलले की ज्या लोकांना तुम्ही
1500 जो पगार केलेला आहे दिव्यांगाचा, तो काही लोकांना 2500, आता तो 2500 मान्य केला आहे. आपल्याला विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये तो मान्य केलेली असता तो 2500 झालाय. पण काही लोकांना तो अजूनही वर्ग केला गेला नाही, 1500 भेटते. आता काही लोकांना म्हणजे ते लोक येऊन आपल्यापाशी व्यथा मांडतात, तर त्याही बद्दल आता ते जाऊन मग आम्हाला रितसर काय करायचं आहे, मग कोण्या माध्यमातून आम्हाला त्यांना आपल्या फाईलवर घ्यायचं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ. वार्डची समितीचे आपण त्यांना डॉक्युमेंट दिलेले आहे, त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यानुसार त्यांनी आता पालकमंत्री महोदयांचे मला वाटतं काही त्याच्यावर सिग्नेचर वगैरे काही राहिलेली आहे. आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे जे काही लोकांचे नाव आहेत ते नाव त्या समितीमध्ये दिलेले आहेत. त्यानुसार ती समिती स्थापन झाल्यानंतर आम्ही त्या समितीची बैठक सुद्धा घेऊ आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ते बैठक राहील असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. फक्त मी सरकारला एवढं सांगतो की या गोष्टीचा अंत बघू नका, कारण गरीब लोकांचा जो एखादी बददुआ, आता लाडकी बहीण, लाडकी बहीणचं 80 ते 81 हजार, बरोबर, या लोक त्याच्यातून म्हणजे ते स्त्रिया त्याच्यातून गायब झाल्या, महायुतीनं देण्यात यावं असं माझं मत आहे. याच्यावर त्यांनी सगळ्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. अगर याचा विचार नाही झाला तर आम्ही याच्या स्वरूपात उग्र आंदोलन करू. जो आमच्या सर्व आपल्या शेतकरी, शेतमजूर, अपंग ह्या सर्व मोर्चे म्हणजे आपलं निवेदन देण्यात आलं. माझी शासनाला विनंती अशी आहे, अपंगाला जे पगार जे लवकर 4 महिन्यापासून दिले नाही, ते उपासमारीची वेळ आली आहे. जर ते उपाशी राहण्याची परिस्थिती येत असेल तर हे काय होतं काय, म्हणून तात्काळ त्याचे पगार घ्यावा. जर पगार त्याचे झाले नाही तर आम्ही रस्त्यावर सर्व लोक उतरू. तसेच नेट परीक्षा, आपले सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झालं, उद्ध्वस्त झालं, त्याच्यावर कारवाई होत नाही. हे हुकुमशाहीचं प्रतीक आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. तिसरी गोष्ट, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा बोलले होते, हे कोरा करत नाही आहे आणि शेतकरी बेचारा हवालदिल झालेला आहे, आत्महत्या करत आहे. आपल्या तालुक्यातही आत्महत्या शेतकऱ्या झालेल्या आहे. त्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा आणि सरसकट माफी देण्यात यावी असं आमचं मत आहे. विनंती आहे आणि निवेदन आहे, आम्ही रस्त्यावर उतरू, कारण की देशात जगात काय परिस्थिती चालल्या याचा थोडंसं भान असा, जागे व्हा आणि खरोखर लोकांना खरोखर न्याय द्या, हेच आजच्या प्रसंगी या निवेदनात. जो भारत देश आहे हा हुकुमशाहीच्या कडे जाण्यासाठी वाटचाल पूर्णपणे करीत आहे. आज संजय गांधी निराधार योजनेचे 3-3 महिन्यांचे यांचे पगार नाही, ते अंध अपंग 3 महिन्यात 15 ते 20 जण वृद्ध वारलेले आहेत, कोणीच काही करून नाही राहिलं. आणि नीटचा पेपर फुटला, शिक्षकाचा, विद्यार्थ्याचा पेपर फुटला, आमदार खासदार फुटले, म्हणजे लोकशाही आहे की नाही. आणि विरोधी पक्ष हा विरोधाचं काम नाही करून राहिलं, विरोधी पक्ष सुद्धा त्यांना मॅनेज झालेला आहे. त्याच्यामुळे जनता अक्राळ विक्राळ सैरावर झालेली आहे. त्याच्यामुळे इथं निश्चित सांगतो की एखादं सर्वसामान्य लोक, तरुण, एक जनसामान्य आंदोलन घडण आणि या प्रत्येक नेत्याला बाहेर काढून ही लोकशाही वाचवासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काहीतरी करावं लागेल. कारण की पेरणीच्या टाइमला खतं भेटत नाही आणि खताच्या किमती 15 दिवसात कशा वाढतात. 15 दिवसात जे DAPचं होतं 700-800चं होतं 3000-2500, आणि तेही ज्याला DAP पाहिजे असन त्यानं या कृषी सेवा केंद्रातलं लिंकिंग करून देतात. त्याच्यासोबत हे औषध घ्यावं लागत, ते औषध घ्यावं लागत. त्याची कुठं तक्रार करायला जर कृषी ऑफिसमध्ये जाता तर कृषी ऑफिसवाला तक्रारवाल्याचं तर काही ऐकत नाही, पण त्या दुकानाची तक्रार केली त्या दुकानवाल्याला त्रास देतो. तुझा धंदा तू चालू दे, फक्त आमचा चंदा येऊ दे. म्हणून ऑल इज वेल, कारण कोणीच कोणाचं नाही.